टेस्ट नंबर 1 मध्ये जे 60 प्रश्न आपण तांत्रिकचे दिलेले होते त्याच्यापैकी पहिले जे 30 क्वेश्चन आहेत ते आज आपण सॉल्व्ह करणार आहोत। उरलेले जे 30 क्वेश्चन आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण घेऊन येणार आहोत। हे जे 30 MCQ आहेत त्याच्यावरून तुमचे 30 टॉपिक जे BMCची एक्झाम होणार आहे त्याच्यामधले प्रिपेअर होतील। तर चला आजचा आपला पहिला प्रश्न पाहूया। कुपोषण ओळखण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख निर्देशांक कोणता हा आपला प्रश्न होता। ऑप्शन ए दिलेलं होतं BMI, ऑप्शन बी दिलेलं होतं BMR, ऑप्शन सी दिलेलं होतं ECG आणि ऑप्शन डी दिलेलं होतं BP। तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे BMI, ज्याला आपण बॉडी मास इंडेक्स असं सुद्धा म्हणतो आणि याचा उपयोग पोषणाच्या स्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी होत असतो। तर कुपोषणमध्ये जे वेगवेगळे निर्देशांक वापरले जातात त्याबद्दल तुम्हाला माहिती हवं आणि हा जो प्रश्न आहे तो कोणत्या टॉपिकवरचा आहे ते सुद्धा तुम्हाला माहिती असायला हवं। तुमच्या सिलेबसमध्ये जो पोषण आणि आहारशास्त्र हा जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यामधला कुपोषण हा सुद्धा एक पार्ट येणार आहे आणि कुपोषणावर तुम्हाला भरपूर प्रश्न पाहायला भेटतील। तर या कुपोषणाबद्दल जे वेगवेगळे इंडेक्स असतील किंवा कुपोषणाबद्दल जी माहिती आहे ते आज आपण डिस्कस करूया। तर सर्वात आधी आपल्याला माहित हवं की कुपोषण म्हणजे नेमकं काय। जर तुम्ही ढोबळ मानाने याची व्याख्या करायला गेले तर शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे न मिळणे किंवा चुकीचे प्रमाण मिळणे त्याच्यामुळे कुपोषण होणार आहे। ओके, कुपोषणाचे वेगवेगळे प्रकार आहेत। तर कोणकोणते कुपोषणाचे वेगवेगळ्या कंडिशन असतात, तर कुपोषणाचे वेगवेगळ्या कंडिशन आहेत त्याबद्दल आपण एकदा पाहून घेऊया, म्हणजे तुम्हाला कुपोषणाची जी पर्टिक्युलर डेफिनेशन आहे ती क्लिअर होईल। तर कुपोषण शिकत असताना तुम्हाला वेस्टिंग, स्टंटिंग, अंडरवेट, ऑबेसिटी आणि डबल बर्डन यासारख्या गोष्टी माहिती हव्यात आणि याच्यावर प्रश्न विचारला जातो। हा जो तक्ता आहे, थोडी माझी ड्रॉइंग तुम्ही स्किप करा। हा जो तक्ता आहे तो मी CNS जी नॅशनल हेल्थ मिशनची वेबसाईट आहे तिच्यामध्ये कुपोषणाबद्दल 304 पेजेसची PDF आहे, त्या PDF मधून हा तक्ता घेतलेला आहे। तर याच्यामध्ये काय असतं, सर्वात आधी आपल्याला वेस्टिंगची कन्सेप्ट माहिती हवी, त्यानंतर स्टंटिंगची, नंतर अंडरवेट, ओबेसिटी आणि डबल बर्डन या कन्सेप्ट माहिती हव्यात। जर आपल्याला कोणते निर्देशांक शिकायचे आहेत तर हे जे प्रकार आहेत ते तुम्हाला माहिती हवेत। सर्वात आधी आपण वेस्टिंगबद्दल बोलूया। हे एक प्रकारचं काय आहे, तीव्र कुपोषण आहे। यामध्ये व्यक्तीचं जे वजन आहे त्याच्या उंचीच्या तुलनेत खूपच कमी असतं, त्या व्यक्तीचं हाडं दिसू लागतात, जी त्वचा आहे ती सैल होते आणि व्यक्तीला सतत थकवा जाणवतो। याचं मुख्य कारण आहे त्या व्यक्तीला अपुरं अन्न भेटत असेल, त्याला वारंवार आजार होत असतील, अतिसार यासारखे त्याला त्रास होत असतील। दुसरं जे आहे त्याला म्हटलं जातं स्टंटिंग। स्टंटिंग म्हणजे काय, तर बालकाची जी उंची आहे ती वयानुसार कमी राहते आणि ही दीर्घकालीन कुपोषणाचं हे एक प्रकारचं लक्षण आहे। जर एखाद्या व्यक्तीला दीर्घकाळ अपुरी पोषण मूल्य मिळाल्याने शरीराची त्याची वाढ खुंटते आणि हे जे आहे ते केवळ शरीरापुरता मर्यादित नसतं, तर मेंदूचा जो विकास असतो त्याच्यावर सुद्धा स्टंटिंग ही प्रभाव पाडत असते। आपला जो तिसरा पॉईंट आहे अंडरवेट, वयानुसार वजन कमी असणं या कंडिशनला आपण अंडरवेट म्हणतो। एखाद्याचं वय जास्त आहे परंतु वजन कमीच आहे तर त्याला अंडरवेट असं म्हणता येतं। जो अंडरवेट असतो त्या व्यक्तीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती जी असते ती कमी असते आणि त्याच्यामुळे तो व्यक्ती वारंवार आजारी पडत असतो। त्यानंतर आपला चौथा जो प्रकार आहे ऑबेसिटी, याला आपण लठ्ठपणा असं म्हणत असतो। जेव्हा शरीरात चरबी खूप प्रमाणात साठते त्या व्यक्तीला लठ्ठ असे म्हटलं जातं। जास्त जंक फूड, व्यायामाचा अभाव या ज्या चुकीच्या सवयी आहेत त्याच्यामुळे व्यक्ती लठ्ठ होत असतो आणि लठ्ठपणामुळे काय होतं, मधुमेह, हृदयविकार आणि उच्च रक्तदाब यांचा धोका हा वाढत असतो। त्यानंतर डबल बर्डन। तर डबल बर्डन काय आहे, हा असा प्रकार आहे ज्यामध्ये एकाच समाजात काही लोक कुपोषित असतात तर काही लोक लठ्ठ असतात। आजच्या शहरी जीवनशैलीमध्ये जर तुम्ही पाहायला गेलं, एक मूल बारीक असतं आणि दुसरं मूल लठ्ठ असतं, तर ही एक सामाजिक स्थिती आहे डबल बर्डनमध्ये। तर कुपोषणचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये इंडिकेटर महत्त्वाचे असतात, ज्याला आपण सूचकांक असं म्हणतो। तर हे इंडिकेटर काय काम करतात, समजा एखाद्या व्यक्तीला कुपोषण प्रकारामध्ये घ्यायचं का नाही त्यासाठी काहीतरी आपण आकडेवारी ही डिफाईन करत असतो। तर त्यासाठी वेगवेगळे इंडिकेटर आहेत, जसं तुम्हाला स्क्रीनवर दिसते BMI, नंतर MUAC, हाईट फॉर एज, वेट फॉर एज, क्लिनिकल आणि बायोकेमिकल इंडिकेटर या सर्वांचा वापर हा कुपोषणामध्ये होत असतो। आता हे जे सर्व इंडिकेटर आहेत त्यांची रेंज महत्त्वाची असते आणि त्यांचा अर्थ महत्त्वाचा असतो। या सर्वांचा वापर आपण कुपोषणाचा प्रकार ओळखण्यासाठी करत असतो। तर आपण एक एक इंडिकेटर पाहून घेऊया। पहिला जो आपला इंडिकेटर आहे तो म्हणजे BMI, ज्याचा फुल फॉर्म आहे बॉडी मास इंडेक्स। भरपूर वेळेस तुम्ही ऐकलं असेल आणि भरपूर एक्झाममध्ये तुम्हाला BMIचा फुल फॉर्म काय आहे ते विचारलं जातं। तर BMIचा फुल फॉर्म असणार आहे बॉडी मास इंडेक्स।
तर बॉडी मास इंडेक्स जो आहे BMI जो आहे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करतात, तर याचा एक फॉर्म्युला आहे वजन छेद उंचीचा स्क्वेअर. या फॉर्म्युलेचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा बॉडी मास इंडेक्स BMI आपण कॅल्क्युलेट करत असतो. समजा एखादा व्यक्ती आहे, त्याचं वजन आहे 60 किलो आणि त्याची उंची आहे 1.65 सेंटीमीटर, 1.65 सेंटीमीटर त्याची उंची आहे. तर उंचीचा तुम्हाला स्क्वेअर करावा लागेल आणि याचं जे उत्तर येईल ते त्याचं बॉडी मास इंडेक्स असणार आहे. आता याचं जर मी सोडवलं तर 22.04 याचं उत्तर येतं. तर त्या व्यक्तीचा जो BMI आहे तो 22.04 आहे. अशा पद्धतीने BMI कॅल्क्युलेट केलं जातं. समजा एखाद्या व्यक्तीचा BMI 18.5 पेक्षा कमी आला, एखाद्या व्यक्तीचा BMI जर 18.5 पेक्षा कमी आला तर त्याला आपण कुपोषित म्हणत असतो. काय म्हणत असतो आपण त्याला? कुपोषित म्हणत असतो. त्यानंतर 18.5 ते 24.9 या दरम्यान जर एखाद्या व्यक्तीचा BMI आला तर त्याला नॉर्मलची स्थिती असते, त्याला आपण नॉर्मल म्हणत असतो. आणि 25 ते 29.9 या दरम्यान एखाद्या व्यक्तीचा BMI आला तर त्याला आपण ओव्हरवेट म्हणत असतो. याची जी रेंज असणार आहे ती पुरुषांमध्ये वेगळी, स्त्रियांमध्ये वेगळी, लहान मुलांमध्ये वेगळी असणार आहे. ओके, जनरल जे पर्पज आहे, जनरल पर्पजसाठी आपण 18.5च्या खाली ज्या व्यक्तीचा BMI असेल त्याला कुपोषित असं डिक्लेअर करत असतो. पुढचा जो पॉईंट आहे तो पाहून घेऊया. तर पुढचा असणार आहे MUAC, ज्याचा फुल फॉर्म आहे मिड अप्पर आर्म सर्कम्फरन्स. हा एक सोप्या पद्धतीने मोजता येणारा आणि त्वरित निकाल देणारा सूचकांक आहे. यामध्ये काय करतात, एखाद्या मुलाचा जो डावा हात घेतात आणि डाव्या हाताच्या मध्यभागी त्याचा जो घेर आहे, डाव्या हाताचा जो घेर आहे त्याला टेपचा वापर करून मोजण्यात येतं. जर हा जो घेर आहे तो 11.5 सेंटीमीटरपेक्षा कमी आला तर आपण त्याला गंभीर कुपोषण असं म्हणतो. जर तो घेर 11.5 ते 12.5 याच्या दरम्यान आला तर तो मॉडरेट कुपोषण म्हणजे मध्यम कुपोषण आपण त्याला म्हणतो. आणि जर तो 12.5 पेक्षा जास्त आला तर त्याला नॉर्मल असं म्हटलं जातं. तर तुम्हाला याच्यामधला प्रश्न कोणत्या पद्धतीने विचारला जातो, तर MUACचा फुल फॉर्म विचारला जातो आणि ही जी 11.5 सेंटीमीटरची रेंज आहे त्याच्याबद्दल प्रश्न हा विचारला जातो. पुढचा पॉईंट आहे आपला हाईट फॉर एज. जर एखाद्या मुलाची उंची त्याच्या वयाच्या तुलनेत कमी असेल, एखादा मुलगा जो असेल त्याची उंची जी आहे ती त्याच्या वयाच्या तुलनेत कमी आहे, तर त्या पर्टिक्युलर मुलाला काय होतं, दीर्घकालीन पोषण द्रव्य हे भेटलेले नसतात आणि या कंडिशनला आपण म्हणतो स्टंटिंग. त्याला काय म्हणतो आपण? स्टंटिंग असं म्हणत असतो. तर हाईट फॉर एजमध्ये समजा एक 5 वर्षाचं मूल आहे आणि त्याची जी उंची आहे ती फक्त 90 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या वयानुसार ही जी उंची आहे ती खूपच कमी आहे. म्हणजे या व्यक्तीला दीर्घकाळ अन्न मिळालेलं नाही आहे आणि त्याच्यामुळे हा परिणाम झालेला आहे. तर हाईट फॉर एज या सूचकांचा वापर करून सुद्धा आपण स्टंटिंग डिटरमाइन करू शकतो. पुढचं आहे वेट फॉर एज. जर समजा एखादा मूल आहे त्याच्या वयानुसार वजन त्याचं कमी असेल तर त्याला आपण अंडरवेट म्हणतो आणि अंडरवेट डिटरमाइन करण्यासाठी आपण वेट फॉर एजचा वापर हा करत असतो. समजा 4 वर्षाचं मूल आहे आणि त्याचं वजन फक्त 10 किलो आहे, तर आपण काय म्हणू शकतो, ही जी कंडिशन आहे ती अंडरवेटची कंडिशन आहे. 2 ज्या मी कंडिशन दाखवलेल्या आहेत त्याच्यासाठी WHO कडे एक चार्ट असतो आणि त्या चार्टचा वापर करून आपण हाईट फॉर एज आणि वेट फॉर एज हे डिटरमाइन करू शकतो. पुढचा जो पॉईंट आहे क्लिनिकल. याच्यामध्ये काय असतं, हे अशा पद्धतीचे आकडेवारी आपण वापरत नाही, फक्त त्याच्या शरीराच्या लक्षणावरून तो कुपोषित आहे की ऑबेसिटी आहे हे डिटरमाइन करू शकतो. समजा एखाद्याला डोळ्याची सूज आलेली आहे, त्याचे केस गळत आहेत, त्वचेचा कोरडेपणा आलेला आहे, पोट सुजलेलं आहे आणि पायांमध्ये सूज आहे, तर हे सर्व जर लक्षणं भेटली तर आपण त्याला गंभीर कुपोषणाची स्थिती असं मानत असतो. आणि शेवटचा जो आहे तो म्हणजे बायोकेमिकल इंडिकेटर. याला मराठीमध्ये जैव रासायनिक त्याच्यात तपासण्या केल्या जातात. याच्यामध्ये हिमोग्लोबिन चेक केला जातो, विटॅमिन A, D यांची कमतरता याच्यामध्ये सापडत असतात. नंतर प्रथिनांची पातळी जी असते त्या सर्व आपण वेगवेगळ्या चाचण्या करून शोधत असतो. समजा एखाद्या व्यक्तीमध्ये हिमोग्लोबिनची कमी आहे तर त्याला ॲनिमिया झालेला असेल आणि याच्यावरून सुद्धा आपण कुपोषण आहे की नाही हे डिटरमाइन करू शकतो. तर हे सर्व इंडिकेटर आहेत. याच्यावर BMI महत्त्वाचा आहे, MUAC महत्त्वाचा आहे आणि याचे जे फुल फॉर्म आहेत ते महत्त्वाचे आहेत आणि याचे जे रेंजेस आहेत ते महत्त्वाचे आहेत.
आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। पुढचा जो प्रश्न आहे, राष्ट्रीय पोषण महिना भारतात दरवर्षी कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए आहे जुलै, ऑप्शन बी आहे ऑगस्ट, ऑप्शन सी आहे सप्टेंबर आणि ऑप्शन डी आहे ऑक्टोबर। तर याचं उत्तर असणार आहे सप्टेंबर महिन्यामध्ये पोषण माह हा सेलिब्रेट केला जातो। आता हा जो राष्ट्रीय पोषण महिना आहे त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन आपण घेऊया। तर राष्ट्रीय पोषण महिना दरवर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये साजरा केला जातो। याचा उद्देश काय आहे, तो पोषणाबाबत जनजागृती करणे हे याचा उद्देश आहे। आणि राष्ट्रीय पोषण महिना 2024ची जर तुम्हाला थीम सांगितली गेली तर एक वृक्ष आईच्या नावाने ही थीम येणार आहे। तर एक वृक्ष आईच्या नावाने ही एक व्यापक वृक्षारोपण अभियान राष्ट्रीय पोषण महिन्यामध्ये सुरू करण्यात आलेलं होतं। राष्ट्रीय पोषण महिन्याबाबत एक पोषण ट्रॅकर ॲपसुद्धा तुम्हाला महत्त्वाचं ठरेल। याच्यामध्ये जे लहान मुलं आहेत आणि गर्भवती महिला आहेत त्यांच्या पोषणाबद्दल इन्फॉर्मेशन ही कलेक्ट केली जाते। अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, राष्ट्रीय पोषण महिना याची जी 2024ची जी थीम असणार आहे ती असणार आहे सर्वांसाठी पौष्टिक आहार। सर्वांसाठी पौष्टिक आहार ही याची थीम असणार आहे। तर ही थीम तुम्हाला लक्षात ठेवायची आहे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। WHO नुसार 5 वर्षाखालील बालकांमध्ये तीव्र कुपोषणाचे लक्षण कोणते आहे? WHO नुसार 5 वर्षाखालील जे बालकं आहेत त्यांच्यामध्ये तीव्र कुपोषणाचे लक्षणं कोणकोणते आहेत? BMI 18 पेक्षा कमी, MUSC 13.5 पेक्षा कमी, MUSC 11.5 पेक्षा कमी किंवा इडिमा आणि वजन कमी असणे यापैकी कोणतं लक्षण जे आहे ते WHO नुसार 5 वर्षाखालील बालकांमध्ये तीव्र कुपोषणाचे ते लक्षण आहे। तर आता आपण पहिल्या प्रश्नामध्ये बोललो की जर MUSC हा 11.5 पेक्षा कमी किंवा इडिमा असेल तर ते त्याचं उत्तर येणार आहे। आपण त्याला सिव्हिअर ॲक्यूट मॉलन्यूट्रिशन ज्याला SAM म्हटलं जातं, तीव्र कुपोषण त्याला म्हटलं जातं। तर त्याची काय रेंज असणार आहे, 11.5 पेक्षा MUSC कमी असेल म्हणजे त्याचा जो हाताचा घेर आहे तो 11.5 पेक्षा कमी असला तर आपण त्याला तीव्र कुपोषण म्हणत असतो। याच्याबद्दल जास्त डिस्कशन करणार नाही कारण की पहिल्या पार्टमध्ये मी याच्याबद्दल बोललेलो आहे। पुढचा प्रश्न होता, WHOच्या ग्लोबल न्यूट्रिशन टार्गेट 2025 अंतर्गत स्टंटिंग कमी करण्याचे उद्दिष्ट किती आहे? किती स्टंटिंग आपल्याला कमी करायचे आहे WHOची ग्लोबल न्यूट्रिशन टार्गेट 2025च्या अंतर्गत? ऑप्शन ए होतं 10%, ऑप्शन बी होतं 20%, ऑप्शन सी होतं 40% आणि ऑप्शन डी होतं 50%। ते याचं उत्तर असणार आहे ऑप्शन सी, 40% आपल्याला कमी करायचं असं WHOने उद्दिष्ट ठेवलेलं होतं 2025 पर्यंत। तर हा जो तुमचा ग्लोबल न्यूट्रिशन टार्गेट 2025 आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट ठरेल कारण की आपल्या सिलेबसमध्ये पोषण द्रव्याबद्दल प्रश्न हा दिलेला आहे आणि अशा टाईपचे प्रश्न हे जनरली तुम्हाला करंट अफेअरला सुद्धा लिंक केले जातं आणि टेक्निकलमध्ये या टाईपचे प्रश्न हे विचारले जातात। तर या प्रश्नावर आपल्याला जो महत्त्वाचा टॉपिक डिस्कस करायचा आहे तो म्हणजे जागतिक पोषण लक्ष्य। याबद्दल प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त असणार आहे कारण की नुकताच लॅन्सेट नावाची एक संस्था होती, त्यांनी एक अहवाल सादर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जी जागतिक पोषण मूल्य डिसाईड केली गेलेली होती, जी आपण डिसाईड केलेली होती, तर त्याची जो रेट आहे तो एकदम कमी आहे आणि 2025 पर्यंत ही लक्ष्य पूर्ण होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं। त्याच्यामुळे हा प्रश्न मी टाकलेला होता। तर जागतिक पोषण मूल्य काय आहेत? जागतिक आरोग्य सभेचा 2012 मध्ये एक ठराव झालेला होता। त्या ठरावानुसार माता जे आहेत, अर्भक जे आहेत आणि लहान मुले या तिघांना कॉन्सन्ट्रेट करून त्यांनी त्यांच्या पोषणाबद्दल काहीतरी लक्ष्य ही डिसाईड केलेली होती। तर टोटल 6 लक्ष्य होती त्यांची, 2025 पर्यंत त्यांना 6 लक्ष्य ही गाठायची होती। तर कोणकोणती 6 लक्ष्य होती? तर जे 5 वर्षाखालील जे बालकं आहेत, जे 5 वर्षाखालील जे लहान मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये वाढ खुंटलेल्या ज्याला आपण स्टंटिंग असे म्हणतो, तर वाढ खुंटलेल्या मुलांची जी संख्या आहे ती 40% पर्यंत कमी करणं असं 2025चं लक्ष्य होतं आणि हाच आपला प्रश्न दिलेला होता। त्याच्यानंतर दुसरं लक्ष्य होतं ते म्हणजे जे प्रजनन वयाच्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जे रक्तक्षय होतं त्याचं प्रमाण हे 50% पर्यंत कमी करणं असं 2025 पर्यंत त्यांनी लक्ष्य हे ठेवलेलं होतं। तिसरं जे लक्ष्य होतं ते म्हणजे जन्माच्या वेळी जे बालक जन्माला येतात त्यांची जी कमी वजन असते तर जन्माच्या वेळी कमी वजनात त्यांना 30% पर्यंत घट ही करायची होती। त्याच्यानंतर चौथं जे लक्ष्य होतं, बालपणात जास्त वजन वाढणार नाही याची काळजी घेतली जावी असं त्यांनी चौथं लक्ष्य हे डिसाईड केलेलं होतं। पाचवं जे लक्ष्य होतं ते म्हणजे जे 6 महिन्यापर्यंतचे बालक आहेत त्यांच्या स्तनपानामध्ये 50% वाढ करणे हे त्यांनी लक्ष्य ठेवलेलं होतं
आणि जे 6वें लक्ष्य होतं ते म्हणजे बालपणातील अपव्यय हा 5% कमी करणं. अशा पद्धतीचे 6 टार्गेट जागतिक पोषण लक्ष्य नुसार हे डिसाईड केले गेलेले होते. यावरून तुम्हाला प्रश्न विचारण्याची शक्यता असेल. हे 6 लक्ष्य तुम्ही लक्षात ठेवा, कारण की लॅन्सेटचा नुकताच अहवाल आलेला आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 2025 पर्यंत ही लक्ष्य कंप्लीट होणार नाहीत, हे टार्गेट कंप्लीट होणार नाहीत. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. पोषण 2.0 योजना कोणत्या 2 योजना एकत्र करून सुरू करण्यात आली? ऑप्शन ए आहे ICDS आणि PMKVY, ऑप्शन बी आहे ICDS आणि पोषण अभियान, ऑप्शन सी आहे मिड डे मील आणि ICDS आणि ऑप्शन डी आहे जननी सुरक्षा योजना आणि ICDS. तर याचं उत्तर असणार आहे ICDS आणि पोषण अभियान. पोषण 2.0 ही एकत्रित पोषण योजना आहे जी 2021 मध्ये सुरू झाली. आता पोषण 2.0 काय आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करूया. तर पोषण 2.0 याच्यातले जर मेन पॉईंट तुम्हाला समजायचे असतील किंवा कशा पद्धतीने प्रश्न फॉर्म होतील त्याच्यासाठी आपण काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केलेले आहे. याच्या आधी 2018 पासून पोषण अभियान होते. त्याचं उद्दिष्ट होतं 2022 पर्यंत भारताला कुपोषण मुक्त करणं. बऱ्यापैकी त्याचं उद्दिष्ट साध्य झालं होतं, पण संपूर्ण भारत हा कुपोषण मुक्त झाला नाही, म्हणून त्यांनी पोषण 2.0 आणलं. 2021-22च्या अर्थसंकल्पात पोषण 2.0 ची घोषणा करण्यात आलेली होती. निर्मला सीतारामन यांनी ही घोषणा केलेली होती. त्याच्यामध्ये काय केलं, अंगणवाडी सेवा, पोषण अभियान आणि अन्न सुरक्षा कार्यक्रम यासारखे जे मिशन होते त्यांना एकत्रित केलं, इंटिग्रेट केलं आणि त्याच्यापासून पोषण 2.0 ही योजना चालू केलेली आहे. त्याच्यामध्ये सक्षम अंगणवाडी हे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटतं. ज्या अंगणवाड्या होत्या त्याच्यामध्ये बेसिक ज्या सुविधा आहेत त्या पुरवणं, त्याला डिजिटायझेशन करणं हे याचं उद्दिष्ट होतं. अंगणवाड्यांच्या ज्या सुविधा आहेत त्या वाढवणं हे सुद्धा याच्या अंडरमध्ये उद्दिष्ट आलेलं आहे. जनरली याच्यावरचा जर मी प्रश्न पाहायला गेलं तर एक प्रश्न मला एका एक्झाममध्ये आलेला होता, तो म्हणजे पोषण अभियान सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमधलं कोणतं गोल हे कंप्लीट करतं. तर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमधला जो दुसरा पॉईंट आहे ज्याच्यामध्ये 0 हंगर हा जो पॉईंट आहे त्याला कंप्लीट करण्यासाठी आपण पोषण अभियान सुरू केलेलं आहे. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल आणि जर एक्झाम जास्त टफ आली तर त्या टफ एक्झाममध्ये हा सुद्धा पॉईंट तुम्हाला पाहायला भेटेल. नंतर या पोषण 2.0 च्या अंतर्गत आरोग्य व जलसंवर्धन मंत्रालय यांनी पोषण ट्रॅकर ॲप हे डेव्हलप केलेलं आहे. प्रश्न जर निघाला तर प्रश्न विचारला जाऊ शकतो की पोषण ट्रॅकर ॲप कोणी डेव्हलप केलेलं आहे? तर आरोग्य आणि जलसंवर्धन मंत्रालय यांनी पोषण ट्रॅकर ॲप हे डेव्हलप केलेलं आहे. जनरली पोषण 2.0 मागच्या क्वेश्चनमध्ये आपण जे 3 लेवल पाहिले होते, अर्भक, माता आणि 0 ते 6 वयोगटातील मुलं यांच्यावर हे कॉन्सन्ट्रेट करतं आणि कुपोषणाची जी स्थिती आहे ती कमी करण्यासाठी सुद्धा पोषण 2.0 मदत करत असते. एक केस स्टडी आपण टाकलेली होती, त्याच्यामध्ये एक अंगणवाडी सेविकाच्या लक्षात येते की एका 3 वर्षाच्या मुलाला वारंवार सर्दी आणि थंडी होते. त्याचे केस कोरडे व फाटलेले आहेत, त्यामुळे कोणत्या पोषक तत्वाचा अभाव असू शकतो? ऑप्शन ए होतं व्हिटॅमिन सी, ऑप्शन बी होतं आयोडीन, ऑप्शन सी होतं प्रथिन आणि ऑप्शन डी आहे लोह. तर याचं उत्तर असणार आहे प्रथिने. जे प्रथिन आहेत केसांची स्थिती आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होणं हे प्रोटीन एनर्जी मॉल न्यूट्रिशनचं संकेत आहे. तर सिंपल प्रश्न होता. तुम्हाला या प्रश्नामध्ये जो केस कोरड होतं ते कशामुळे होतं, तर ते प्रोटीन एनर्जीचं मॉल न्यूट्रिशन झालं तर त्याच्यामुळे ही स्थिती उद्भवत असते. अशा टाईपचे केस स्टडी सुद्धा आपण टेस्टमध्ये टाकलेल्या होत्या. याची जी नोट्स होती ती ऑलरेडी मी टेस्टमध्ये दिलेली होती. तो जर तुम्ही रीड केला असेल, अशा 10 आपण केस स्टडी टाकलेल्या, 10पेक्षा जास्त असू शकतात. जर तुम्हाला पूर्ण कोर्स घ्यायचा असेल तर थिंक लाईक गुरु हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक पॉईंटनुसार जी नवी मुंबई महानगरपालिका आहे त्याच्यामधले जेवढे पण मुद्दे तुम्हाला दिलेले आहेत, जेवढे पण तुम्हाला सिलेबस दिलेला आहे त्या सिलेबसवरच्या नोट्स दिलेल्या आहेत आणि नोट्स नंतर MCQ सुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत. नंतर आपल्या टोटल 10 टेस्ट होणार आहे. ही टेस्ट नंबर 1 होती. जी दुसरी टेस्ट असेल ती 3-4 दिवसात होईल. त्याचं प्रिपरेशन सुद्धा करून ठेवा. आणि आपल्या टेस्टची आपला जो कोर्स आहे नोट्स आणि टेस्टचा त्याची फी सध्या 149 रुपये आहे. आणि ही जी 149 रुपये फी आहे ती फक्त पहिल्या आधी 100 विद्यार्थ्यांना होती. आता आपण 200 विद्यार्थ्यांना केलेली आहे, कारण की 100 ॲडमिशन पहिल्याच दिवशी आपले कंप्लीट झालेले होते. परंतु 200चा थ्रेशोल्ड आता आपण ठेवलेला आहे. याच्यानंतर ती फी वाढवण्यात येईल. तर लवकर ॲडमिशन करून घ्या, म्हणजे आपल्या ज्या टेस्ट आहेत त्या रेग्युलर येतील आणि तुम्ही सुद्धा पूर्ण फ्लोमध्ये अभ्यास चालू ठेवू शकतात. कारण की फॉर्म जे आलेले आहेत 15,000च्या प्लस आलेले आहेत, म्हणून कॉम्पिटिशन भयानक आहे.
तर तुम्ही तुमचा अभ्यास ट्रॅकवर ठेवण्यासाठी टेस्ट सिरीजचा वापर करू शकतात। लेक्चर आपले जनरली यूट्यूबलाच होते आणि यूट्यूबमध्ये सगळी इन्फॉर्मेशन ही दिली जाईल। लेक्चर त्या कोर्समध्ये नाही, 149च्या कोर्समध्ये लेक्चर नाहीत। आणि जर मला वाटलं की एक्झाम जास्त लवकर आलेले आहे तर टेस्ट सिरीजमध्ये मी टाकू शकतो, परंतु आता सध्या काही गरज नाही। आता आपण जे यूट्यूबला चालू आहे ते रेग्युलर चालूच देऊया। तर आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। वाढीचे निरीक्षण ग्रोथ मॉनिटरिंग कोणत्या साधनाने केले जाते? जे वाढीचे निरीक्षण आहे ते कोणत्या साधनाने केले जाते? ऑप्शन ए आहे ब्लड टेस्ट, ऑप्शन बी आहे वय प्रमाणपत्र, ऑप्शन सी आहे WHO ग्रोथ चार्ट आणि ऑप्शन डी आहे उष्णता मापक। तर WHOचा जो ग्रोथ चार्ट आहे त्याच्यानुसार आपण ग्रोथ मॉनिटरिंग करू शकतो आणि कुपोषणमध्ये ग्रोथ मॉनिटरिंग अत्यंत महत्त्वाची असते। जी मी पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ग्रोथ मॉनिटरिंग करणं का गरजेचं आहे। तर त्याच्यावरून हा जो चार्ट असतो त्याच्यावरून वजन, उंची आणि वय मोजून स्टंटिंग आणि वेस्टिंग हे तपासलं जात असतं। स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की कशा पद्धतीने WHOचा ग्रोथ चार्ट हा असणार आहे आणि याचा वापर करून आपण ग्रोथ मॉनिटरिंग करू शकतो। आता पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन प्रोग्राम अंतर्गत 9 महिन्यापासून 5 वर्षापर्यंतच्या मुलांना व्हिटॅमिन ए कधी व किती दिले जाते? अशा टाईपचा प्रश्न विचारलेला आहे। हा जो चार्ट असतो तो जनरली तुम्हाला आरोग्य विभागामध्ये पाहायला भेटतो। आरोग्य विभागामध्ये वेगवेगळे पोस्टर लावलेले असतात आणि व्हिटॅमिन एचा सप्लिमेंटेशन जो प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल आपण हा क्वेश्चन घेतलेला आहे। ऑप्शन ए आहे 6 महिन्यांनी एकदा 1 ml द्यावं लागते, ऑप्शन बी आहे जन्मावेळी 2 ml, ऑप्शन सी आहे दरवर्षी एकदा 5 ml आणि ऑप्शन डी आहे 6 महिन्यांनी एकदा 2 ml द्यावे लागते। तर याचं जे उत्तर असणार आहे 6 महिन्यांनी एकदा 2 ml द्यावं लागतं। WHO भारत सरकारनुसार व्हिटॅमिन ए चे 9 महिन्यापासून दर 6 महिन्यांनी पूरककरण होत असते। तर व्हिटॅमिन ए सप्लिमेंटेशन प्रोग्राम नेमकं काय आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊया। तर आता या कार्यक्रमाची जर बेसिक इन्फॉर्मेशन घेतली तर 1970 पासून या कार्यक्रमाची सुरुवात झालेली होती। बालकांमध्ये रातआंधळेपणा कमी करणं हा त्याचा मुख्य उद्दिष्ट होता आणि भारतात व्हिटॅमिन ए पूरक कार्यक्रमाची सुरुवात जी झाली होती ती 1970 मध्ये झालेली होती। नंतर 2001 मध्ये काय झालं? नंतर 2001 मध्ये WHOच्या मार्गदर्शक तत्वानुसार हा जो डोस होता तो अपडेट करण्यात आला आणि 2006 मध्ये एक स्टडी आलेली होती त्याच्यानुसार बाल मृत्यू रोखण्यासाठी व्हिटॅमिन ए इम्पॉर्टंट आहे असं त्यात म्हटलं गेलेलं होतं। म्हणून हा जो कार्यक्रम होता त्याचं सार्वत्रिकरण हे करण्यात आलेलं होतं। नंतर 2014 मध्ये या कार्यक्रमाचं मिशन इंद्रधनुष्यामध्ये समावेश करण्यात आलेला होता आणि 2020 मध्ये आता जो पोषण अभियान जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं इन्क्लुजन हे करण्यात आलेलं आहे। हा कार्यक्रम पोषण अभियानात सुद्धा समाविष्ट करण्यात आलेला आहे। मग याच्या डोसेसची मात्रा कशी असेल तर 9 महिन्यापर्यंत आपण 1 ml हा डोस लहान मुलांना देत असतो। नंतर 16 ते 18 महिन्यामध्ये 2 ml देतो आणि त्यानंतर प्रत्येक दर 6 महिन्यांनी 2 ml हा डोस आपण जो लहान बालकं असतात त्यांना देत असतो। आता तुम्हाला व्हिटॅमिन ए बद्दल सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। व्हिटॅमिन ए काय आहे तर व्हिटॅमिन ए हे फॅट सोल्युबल आहेत। मी याच्या आधी एक लेक्चर जे होतं ते व्हिटॅमिन बद्दल टाकलेलं होतं, त्याच्यामध्ये फॅट सोल्युबल स्निग्ध पदार्थात विरघळणारे आणि पाण्यात विरघळणारे असे जीवनसत्व जे होते ते आपण डिस्कस केलेले होते। तर हे एक फॅट सोल्युबल आहे, म्हणजे हे स्निग्ध पदार्थामध्ये विरघळतं। याचं काम काय आहे तर आपले जी दृष्टी आहे, डोळे जे असतात, त्याच्यानंतर त्वचा जी आहे, त्वचेचं आरोग्य, रोगप्रतिकारक शक्ती आणि कोशिकांची वाढ यासाठी हा जो व्हिटॅमिन ए असतो तो जास्त इम्पॉर्टंट असतो। याचे 2 प्रकार असतात, एक असतो तुमचा रेटिनॉल, एक आहे तुमचा रेटिनॉल आणि दुसरा जो प्रकार आहे तो बीटा कॅरोटीन। तर व्हिटॅमिन ए चे हे जे 2 प्रकार असतात त्यांचा स्रोत काय असतो तर जो रेटिनॉल असणार आहे तो मासे, दूध आणि अंडी याच्यापासून भेटतो आणि बीटा कॅरोटीन जो असतो तो गाजर, पपई आणि टोमॅटो याच्यासाठी मदत करतो। जर व्हिटॅमिन ए ची कमतरता असेल तर रातआंधळेपणा हा रोग होत असतो। दृष्टीस मदत करतो, हे याचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे। रात्री जे दिसणं असतं ते याच्यामुळे शक्य होत असतं। तसंच एक महत्त्वाचं सुद्धा असतो की रोगप्रतिकारक शक्ती याच्यामुळे वाढते आणि जे पेशीचं विभाजन आहे ते नियंत्रित करण्याचं काम सुद्धा व्हिटॅमिन ए करत असतं। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। पुढच्या प्रश्नामध्ये दिलेला आहे की आयर्नचा अभाव असल्यास शरीरात कोणते लक्षण स्पष्ट दिसते? डोळ्यांची प्रकाश सहनशक्ती कमी होते, ऑप्शन ए होतं, ऑप्शन बी आहे त्वचेवर पुरळ,
ऑप्शन सी आहे नखांमध्ये चमक नाही आणि थकवा, आणि ऑप्शन डी आहे अन्न न पचणे. तर आयनचा जो अभाव आहे, आता डाएट अँड न्यूट्रिशनमध्ये वेगवेगळे जे पोषण तत्व आहेत त्यांच्या अभावामुळे कोणते रोग होतात या गोष्टी तुम्हाला माहिती हव्यात. आता एका प्रश्नामध्ये आपण आयन कव्हर केलेला आहे. जसे ज्या टेस्ट पुढे जातील तसे वेगवेगळे पोषण द्रव्यांच्या अभावामुळे, तर कशा पद्धतीने त्या कमी असतील तर तुम्हाला कोणकोणते आजार होऊ शकतात याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. पहिल्या टेस्टमध्ये मी आयनबद्दल घेतलेलं आहे. पुढच्या टेस्टमध्ये वेगवेगळे जे पोषण तत्व असतील त्याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. जसं या लेक्चरमध्ये मागच्या क्वेश्चनमध्ये व्हिटॅमिन ए तुमचा कव्हर झाला, पुढच्या वेळेस आपण दुसरं व्हिटॅमिन कव्हर करूया. तर या टाईपमध्ये आपले 10 टेस्ट होणार आहेत. तर आता इथं दिलेलं आहे आयनचा अभाव असल्यास शरीरात कोणते लक्षण स्पष्ट दिसते, तर याचं उत्तर असणार आहे नखांमध्ये चमक नाही आणि थकवा. ॲनिमियामध्ये थकवावर पॅलर दिसतो. इथं शब्द महत्त्वाचा आहे ॲनिमिया. आयनच्या अभावामुळे तुम्हाला ॲनिमिया हा रोग होत असतो. आयनच्या अभावामुळे अजून काय काय गोष्टी घडतात ते आपण पाहूया. तर या आयनला मराठीमध्ये आपण लोहतत्व म्हणतो आणि हे एक मायक्रोन्यूट्रियंट्स आहे, सूक्ष्म खनिज आहे, म्हणजे शरीराला थोड्याफार प्रमाणात लागणारं एक खनिज आहे. ओके. या आयनचा वापर कशासाठी होतो, तर शरीरामध्ये जे आपलं रक्त असतं त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी या आयनचा वापर करण्यात येतो. जर तुमच्या शरीरामध्ये आयनची कमी असेल, याची जर कमतरता असेल तर हिमोग्लोबिन असतं ते कमी तयार होतं आणि त्याच्यामुळे व्यक्तीला ॲनिमिया नावाचा रोग होतो. आणि या ॲनिमियासाठी भारत सरकारने जी योजना आणलेली होती त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिडच्या गोळ्या वाटप हे करण्यात येत होतं. एका एक्झाममध्ये प्रश्न विचारला होता की ॲनिमिया टाळण्यासाठी भारत सरकार कशाच्या गोळ्याचे वाटप करते, तर त्या होत्या फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांच्या. फॉलिक ॲसिडच्या ज्या गोळ्या होत्या त्यांचं वाटप तिथं करण्यात येत होतं. नंतर या आयनबद्दल जर बोलायचं झालं तर दुसरा मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट आहे मायोग्लोबिनमध्ये सुद्धा जो आयन आहे तो असणार आहे. मायोग्लोबिन काय काम करतं, तर जे आपले स्नायू असतात त्यांना ऑक्सिजन साठवण्यास मदत करण्यासाठी जो आहे तो मायोग्लोबिन हेल्प करतो आणि या मायोग्लोबिनमध्ये लोहतत्व असणार आहे. नंतर दुसरी गोष्ट आहे, जे प्राण्यांपासून लोह मिळते त्याला आपण हेम आयन म्हणतो आणि हे जे हेम आयन आहे ते शरीरामध्ये चांगल्या प्रकारे शोषलं जातं. तर जे शाकाहारी व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये लोहतत्वाची पोषणक्षमता कमी असते, कारण की जे वनस्पतीजन्य लोह असतं त्याला आपण नॉन हेम आयन म्हणतो, ते शरीरात कमी प्रमाणात शोषलं जात असतं. शरीरात लोह साठवण्याचं जे मुख्य ठिकाण असेल ते असणार आहे तुमचं यकृत, त्याच्यानंतर तुमची स्प्लीन ज्याला आपण प्लीहा म्हणतो, आणि अस्थिमज्जा. या ठिकाणी तुमच्या शरीरात लोह हे साठवलं जातं. लोह साठवण्यासाठी जे प्रथिन लागतं त्याला आपण म्हणतो फेरिटिन. लोह साठवण्यासाठी जे प्रथिन लागतं त्याला आपण फेरिटिन म्हणतो. तर शरीरामध्ये फेरिटिनची पातळी किती जर आपण हे शोधलं तर तुमच्यामध्ये लोह साठ्याचं ते निर्देशक एक इंडेक्स मानला जात असतो. आता चहा आणि कॉफी जी असणार आहे त्यामध्ये टॅनिन नावाचा घटक असतो आणि तो काय करतो, शरीरामध्ये लोहाचं शोषण कमी करतो. त्याच्यामुळे लोहयुक्त आहारासोबत चहा आणि कॉफी घेणं हे टाळलं गेलं पाहिजे. शाकाहारी व्यक्तींसाठी पालक, मेथी, चवळी जे असणार आहे, नंतर बाजरीची भाकर, नंतर गहू, ज्वारीच्या कोंडासकट पिठाचे पदार्थ, हे सर्व लोहाचे स्रोत असणार आहेत. तर एवढे सर्व पॉईंट तुमचे लोहतत्वाबद्दल असतील. काही अजून इम्पॉर्टंट पॉईंट असतील तर जसे क्वेश्चन पुढे जातील तसं आपण पाहूया. पुढचा प्रश्न आहे, WHO मते कोणता संसर्ग रोग अजूनही ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी आहे 2023 पर्यंत? तर याचं उत्तर ऑप्शन ए आहे क्षयरोग, ऑप्शन बी आहे कोविड-19, ऑप्शन सी आहे मंकी पॉक्स आणि ऑप्शन डी आहे कॉलरा. तर आता हा एका एक्झाममधला रिपीटेड प्रश्न होता. एका एक्झाममध्ये आत्ता नुकताच जी वेस्ट बेंगालची एक्झाम झालेली होती आरोग्य सेविकेची, त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारला होता आणि त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते मंकी पॉक्स दिलेलं होतं. आपलं जेव्हा संसर्गजन्य रोगाबद्दल अजून आपला एक पार्ट बाकी आहे, त्याच्यामध्ये मंकी पॉक्स आणि या प्रश्नाचं जे एक्सप्लेनेशन आहे ते आपण तिथे घेणार आहोत, म्हणून इथं मी एक्सप्लेनेशन घेत नाही. जे पुढचं लेक्चर येईल त्याच्यामध्ये आपण या गोष्टी घेऊया. आपला नेक्स्ट प्रश्न आहे, काला आजार कोणत्या परजीवीमुळे होतो? ऑप्शन ए आहे गिर्डिया, ऑप्शन बी आहे टायफोनोसोम, ऑप्शन सी आहे डोनोविन आणि ऑप्शन डी आहे टोक्झोप्लाझ्मा. ओके. तर जर तुम्हाला इंग्लिशमध्ये याचं नाव दिलेलं असेल, याला इंग्लिशमध्ये विस्करल लेशिमिनियास असं म्हटलं जातं, तर या शब्दावरून तुम्हाला लक्षात येईल की हा जो होणार आहे तो लिशमेनिया डोनोवानी याच्यावरून होणार आहे. इथून तुम्हाला ऑप्शन, जर तुम्ही एलिमिनेशन मेथड वापरली किंवा क्वेश्चनमध्ये पाहिलं तरी तुम्हाला उत्तर भेटणार आहे. आता आपण काला आजारबद्दल बोलूया की काला आजार नेमका काय असतो आणि कशा पद्धतीने होत असतो.
तर आता आपण पाहूया काला आजारबद्दल काही फॅक्ट्स. जो काला आजार आहे तो लिशमेनिया डोनोवानी या परजीवीमुळे होतो आणि हा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. काला आजारबद्दल जर विचारलं तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. नंतर हा जो परजीवी आहे तो कशामुळे पसरतो, तर सँडफ्लाय जी माशी असते त्याच्यामुळे हा जो आजार आहे तो पसरत असतो. आता हा जो आजार आहे तुमचा काला आजार, याचे संपूर्ण जगामध्ये भारत, बांगलादेश, नेपाळ, सुडान आणि ब्राझील या 5 देशांमध्ये जगातील 90% काला आजाराचे रुग्ण हे आढळत असतात. हा जो रोग आहे तो माणसापासून माणसामध्ये कधीच थेट जात नाही, त्याच्यामुळे हा जो रोग आहे तो एक वेगळा रोग आहे. जेव्हा याचा औषधोपचार नव्हतं तेव्हा 95% लोक जी होती ती काला आजारामुळे, ज्याला काला आजार झाला त्याच्यापैकी 95% लोक हे काला आजाराने मृत्युमुखी पडत होती. परंतु आता औषधोपचार उपलब्ध झालेला आहे, म्हणजे हा जो रेशो आहे तो अत्यंत कमी झालेला आहे. काय होतं, एखाद्या व्यक्तीला जर काला आजार झालेला असेल तर उपचार घेतल्यानंतरही तो पूर्णपणे बरा झाल्यानंतर सुद्धा त्याच्यावर त्याचा इफेक्ट हा दिसतो, ज्याच्यात त्याला पांढरे किंवा लालसर डाग त्याच्या शरीरावर पडलेले असतात. हा जो रोग आहे तो 1903 मध्ये शोधण्यात आलेला होता आणि कोणी शोधलेला होता, विल्यम लिशमन आणि चार्ल्स डोनोवन यांनी शोधलेला होता. म्हणून जो परजीवी आहे त्यांना या दोघी सायंटिस्टचं नाव दिलेलं आहे. इथं तुम्ही लिशमेनिया पाहू शकतात, तर विल्यम लिशमन यांच्या नावावरून इथं लिशमेनिया घेतलेला आहे आणि चार्ल्स डोनोवन यांच्या नावावरून डोनोवनी हे लिहिलेलं आहे. आता एक गोष्ट अजून इम्पॉर्टंट आहे, हा जो तुमचा काला आजार आहे याच्यासाठी कोणत्याही प्रकारची लस उपलब्ध नाही, परंतु भारतामध्ये काला आजार एलिमिनेशन प्रोग्राम राबवला जात आहे. तर ह्या इम्पॉर्टंट फॅक्ट्स होत्या जे काला आजाराबद्दल तुम्हाला माहिती हव्यात. भारतामध्ये जर पाहायचं झालं तर बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या ठिकाणी या रोगाचा प्रसार मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत होता. याच्यात काय होतं, सतत ताप यायचा, प्लीहा आणि यकृत वाढायचं, वजन अचानक घटायचं आणि त्वचेचा रंग जो आहे तो काळसर पडायचा आणि अशक्तपणा यायचा, त्याच्यामुळे याला आपण काला आजार असं म्हणत होतो. तर या गोष्टी तुम्हाला काला आजारबद्दल माहिती हव्यात. पुढचा प्रश्न आहे, कोणता संसर्ग लसीने रोखणे अशक्य आहे? ऑप्शन ए आहे देवी, ऑप्शन बी आहे टायफॉइड, ऑप्शन सी आहे रेबीज आणि ऑप्शन डी आहे मलेरिया. हा प्रश्न आपण लेक्चर नंबर 1 मध्ये जेव्हा मलेरियाचं एक्सप्लेनेशन आपण घेत होतो तेव्हा मी घेतलेला होता, म्हणजे हा रिपीटेड क्वेश्चन आहे. तर याचं उत्तर असणार आहे मलेरिया. मलेरियासाठी अजूनही प्रभावी व सार्वत्रिक लस अजूनही उपलब्ध नाही. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संसर्गीय रोगात तोंडाच्या आतील भागात कोप्लिक स्पॉट दिसतात? ऑप्शन ए आहे डेंग्यू, ऑप्शन बी आहे चिकन पॉक्स, ऑप्शन सी आहे गोवर आणि ऑप्शन डी आहे कुष्ठरोग. तर याचं उत्तर असणार आहे सी गोवर. गोवरमध्ये जे आपले गाल असतात त्यांच्या आतील भागामध्ये पांढरे कलरचे डाग हे दिसत असतात. तर गोवरबद्दल आपण लेक्चर 1 मध्ये डिस्कशन केलेलं आहे, इथं मी आता गोवरबद्दल डिस्कशन करणार नाही. तर कोप्लिक स्पॉट जे आहेत ते कशामध्ये आढळतील असा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर असणार आहे गोवर. तर हा जो कोप्लिक स्पॉट आहे तो गोवर रोगामध्ये इम्पॉर्टंट काम करत असतो. समजा एखाद्या व्यक्तीला गोवर झालेला आहे का नाही आणि तो प्रायमरी स्टेजमध्ये असेल तर ते शोधण्यासाठी या कोप्लिक स्पॉटचा उपयोग हा होत असतो. एखादा व्यक्ती जर डॉक्टरकडे गेला आणि त्याच्या तोंडामध्ये व्हाईट कलरचे आणि लालसर असे कोप्लिक स्पॉट जर दिसले तर डॉक्टरला समजतं की गोवर झालेला आहे की नाही. हे कोप्लिक स्पॉट गोवरचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. एकेकाळी हा जो गोवरचा विषाणू होता ज्याला मिसल्स व्हायरस म्हटलं जातं, तर एकदम जबरदस्त संसर्गजन्य रोग होता. समजा एखाद्या रूममध्ये 10 लोक बसलेले आहेत आणि त्याच्यापैकी एका व्यक्तीला गोवर झालेला आहे आणि या 9 व्यक्तींना कोणत्याही प्रकारचं लसीकरण झालेलं नाही, तर तो सगळ्या जेवढ्या व्यक्ती त्या रूममध्ये आहेत त्यांना होत असायचा. इतका स्ट्रॉंग हा गोवरचा व्हायरस होता आणि हा हवेच्या माध्यमातून पसरायचा. जर एखाद्या व्यक्तीने शिंकलं आणि त्याला गोवर झालेला असेल आणि एखाद्या रूममध्ये त्याने शिंकलं तर त्या रूममध्ये तो गोवरचा जो विषाणू आहे तो 2 तासापर्यंत जिवंत राहायचा. इतका पॉवरफुल हा गोवरचा व्हायरस होता. आता हा जो गोवर आहे तो टाळण्यासाठी MMRची जी लस आहे तिचा वापर हा करण्यात येतो. MMRची जी लस आहे, MMRमध्ये M जो आहे त्याला मिसल्स असतो, जो दुसरा M असतो तो मम्स असतो आणि R जो असणार आहे तो असणार आहे रुबेला. आणि ही MMRची जी लस आहे तिचा वापर गोवर टाळण्यासाठी केला जातो. 1960च्या दशकामध्ये काय व्हायचं, 1960च्या दशकामध्ये प्रत्येक वर्षी दरवर्षी 26 लाख लोक
26 लाख लोक हे गोवरमुळे मृत्युमुखी पडत होते. आता लसीकरणामुळे हे जे प्रमाण आहे ते भरपूर प्रमाणात घटलेलं आहे. भारत सरकारने मिशन इंद्रधनुष्यच्या अंतर्गत गोवरसाठी MMRची लस ही उपलब्ध करून दिलेली आहे. तर हे सर्व जे पॉईंट असतील ते गोवरसाठी अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. पुढचा प्रश्नाकडे जाऊया. सिंपल प्रश्न होता, कोणता रोग ब्रेक बोन फीवर म्हणून ओळखला जातो? जर तुम्ही लेक्चर नंबर 1 पाहिलेलं होतं त्याच्यामध्ये आपण डेंग्यू जे उत्तर होतं ते ब्रेक बोन फीवर म्हणून ओळखला जातो, कारण की याच्यामुळे हाडं इतकी दुखतात की असं वाटतं की तुमचं हाडच तुटलेलं आहे, म्हणून आपण डेंग्यूला ब्रेक बोन फीवर असं म्हणून ओळखतो. डेंग्यूमध्ये हाडे दुखणे व स्नायू दुखणे प्रचंड होते म्हणून त्याला ब्रेक बोन फीवर असं म्हणतात. रिपीटेड क्वेश्चन आहे, इथं एक्सप्लेनेशन करत बसत नाही. पुढचा प्रश्न आहे, इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? आता ही तुमची कन्सेप्ट आहे. इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय ही तुमची कन्सेप्ट आहे. ऑप्शन ए आहे रोगाची तीव्र अवस्था, ऑप्शन बी आहे ताप वाढण्याची वेळ, ऑप्शन सी आहे संसर्गानंतर लक्षण दिसण्यापर्यंतचा कालावधी आणि ऑप्शन डी आहे शरीरात औषध टिकण्याचा काळ. तर इन्क्युबेशन पिरियड म्हणजे संसर्गानंतर लक्षणे दिसण्यापर्यंतचा जो कालावधी असतो त्याला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. या काळामध्ये विषाणू जंतू शरीरात वाढत असतात परंतु लक्षण दिसत नाही. तर इन्क्युबेशन पिरियड आपण एक्सप्लेन करूया की इन्क्युबेशन पिरियड नेमका काय असतो. समजा तर इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय, समजा एक व्यक्ती आहे आणि या व्यक्तीला डेंग्यूचा डास चावला, तर जेव्हा त्याला डास चावला त्याच्यानंतर तो लगेच आजारी पडतो का? तर नाही, तो लगेच आजारी पडत नाही. त्याला काही ठराविक कालावधीनंतर ताप येणं, त्याच्यानंतर मळमळ होणं यासारखे लक्षणं जे आहेत ते दिसणं स्टार्ट होतं. तर जेव्हा त्याला डेंग्यूचा डास चावला म्हणजे जेव्हा त्याच्या शरीरामध्ये डेंग्यूचा व्हायरस गेला त्याच्यानंतर लक्षणे दिसेपर्यंत जो कालावधी असणार आहे त्या कालावधीला आपण इन्क्युबेशन पिरियड म्हणतो. आणि वेगवेगळ्या रोगाचे इन्क्युबेशन पिरियड हे वेगवेगळे असतात. जसं आता आपण पाहिलं, जर गोवर जो आहे, गोवर रोग जो आपण मागच्या MCQ मध्ये पाहिला, गोवर रोगाचा इन्क्युबेशन पिरियड आहे 7 ते 14 दिवस. त्यानंतर मम्स ज्याला आपण गालगुंड म्हणतो त्याच्यामध्ये 12 ते 25 दिवस हा इन्क्युबेशन पिरियड आहे. त्याच्यानंतर तुमचा जो चिकन पॉक्स आहे, चिकन पॉक्स, तर या चिकन पॉक्समध्ये 10 ते 21 दिवस हा इन्क्युबेशन पिरियड आहे. जनरली तो 14 ते 16 या दिवसांच्या मध्ये असतो. नंतर कोविड-19चा इन्क्युबेशन पिरियड असणार आहे ते 2 ते 14 दिवस हा कोविड-19चा इन्क्युबेशन पिरियड आहे. हेपेटायटिस एचा जो इन्क्युबेशन पिरियड आहे तो असणार आहे 15 ते 50 दिवस. डेंग्यूचा इन्क्युबेशन पिरियड असणार आहे 4 ते 10 दिवस. हे सर्व इन्क्युबेशन पिरियड एक्झाममध्ये विचारले जाणार नाहीत, परंतु इन्क्युबेशन पिरियडची इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे आणि डेंग्यूसाठी लक्षात राहू द्या 4 ते 10 दिवस इन्क्युबेशन पिरियड त्याचा असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया, कोणता विषाणू शरीरात यकृतावर प्रभाव टाकतो? असा कोणता विषाणू आहे जो यकृतावर प्रभाव टाकणार आहे? ऑप्शन ए आहे HIV, ऑप्शन बी आहे हेपॅटायटिस बी, ऑप्शन सी आहे रेबीज आणि ऑप्शन डी आहे डेंग्यू. याचं उत्तर असणार आहे हेपॅटायटिस बी. हेपॅटायटिस बीचा जो विषाणू आहे यकृताला बाधित करतो आणि त्याच्यामुळे लिव्हर सिरोसिस किंवा कर्करोग होऊ शकतो. तर आता आपण हेपॅटायटिस बी बद्दल इन्फॉर्मेशन घेऊया की हेपॅटायटिस बी नेमकं काय आहे. तर हेपॅटायटिस बी नेमकं कशामुळे होणार आहे? हेपॅटायटिस बी जो असतो तो हेपॅटायटिस बी व्हायरस याच्यामुळे होणार आहे आणि हा लिव्हरचा संसर्ग आहे. कशामुळे होतो? तर रक्त आणि वीर्य या द्रवाद्वारे होणार आहे. संसर्गित सुई, रक्त आणि लैंगिक संबंध याच्या मार्फत याचा प्रसार हा होत असतो. जर हेपॅटायटिस बीची जी लागण आहे ती क्रोनिक स्वरूपाची झाली, मोठ्या प्रमाणात झाली, तर लिव्हर फेलही होऊ शकतं आणि त्याच्यामुळे कर्करोग सुद्धा होत असतो. याचे 3 डोस असतात. तर पहिला जो डोस असणार आहे तो जन्मानंतर लगेच दिला जातो. त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर दुसरा डोस दिला जातो आणि त्याच्यानंतर बालकाला 6 महिन्यानंतर हा तिसरा डोस हा दिला जातो. हा जो रोग आहे याच्याबद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट मी तुम्हाला काहीतरी सांगतो की HPVचा जो व्हायरस आहे 7 दिवसापर्यंत हा जिवंत राहू शकतो आणि त्याच कालावधीमध्ये तो संसर्ग हा करत असतो. HIVपेक्षा 50 ते 100 पट हा अधिक संसर्गजन्य आहे. जगभरामध्ये अनेक लोकांना हेपॅटायटिस बीची लागण झालेली असते, परंतु त्यांना काही लक्षणं नसतात, परंतु ते अनपेक्षितपणे इतरांना संसर्ग देऊ शकतात. जगामध्ये बहुतांश जे लिव्हर कॅन्सर झालेले आहेत ते हेपॅटायटिस बी किंवा हेपॅटायटिस सी या संसर्गामुळे झालेला आहे. म्हणजेच तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची की हेपॅटायटिस बी जर बोललं तर लिव्हरबद्दल याचं सगळं फंक्शन येणार आहे. सध्या हेपॅटायटिस बी साठी निश्चित उपचार काही अवेलेबल नाही. अँटीव्हायरल औषधं क्रोनिक स्वरूपामध्ये जे रुग्ण असतात त्यांच्यासाठी ही वापरले जातात. जगभरामध्ये 296
दशलक्ष लोक हेपॅटायटिस बी मुळे प्रभावित झालेले आहे आणि हा जो आकडा आहे तो 2021चा आकडा आहे. हेपॅटायटिस बी इमोग्लोबिनचा वापर करून संक्रमित आईपासून बाळाला संसर्ग देण्यास प्रतिबंध करण्यात येतो. ते जे आहे HBIG म्हटलं जातं. हेपॅटायटिस बी इम्युनोग्लोबिनचा वापर करून आपण ते करू शकतो. तर हे झालं तुमचं हेपॅटायटिस बी बद्दल. पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न आहे MMRची लस कोणत्या 3 आजारांपासून संरक्षण देते? सिंपल प्रश्न आहे. ऑप्शन ए आहे मम्स मिसल रुबेला. जे उत्तर आहे ते ऑप्शन ए आहे, करेक्ट आहे. मलेरिया मम्स रुबेला नाही. मिसल्स मिनिंगटिस आणि रुबेला नाही. मम्स मलेरिया रेबीज तर नाही. तर 3 संसर्गजन्य आजार आहेत त्यांच्यासाठी आपण MMRची लस वापरतो. ते 3 संसर्गजन्य आजार कोणते? तर मम्स, मिसल्स आणि रुबेला. यासाठी आपण MMRची लस ही मिशन इंद्रधनुष्यच्या अंडर देण्यात येते. MMRची लस अत्यंत इम्पॉर्टंट लस आहे आणि हा जो प्रश्न आहे आरोग्यसेवक आरोग्यसेविका सर्वांसाठी एकदम इम्पॉर्टंट प्रश्न असतो, कारण की रिपीट स्वरूपामध्ये हा प्रश्न विचारला जातो. प्रश्न आहे ऑपॉर्च्युनिटिस्टिक इन्फेक्शन, ज्याला आपण म्हणतो संधी साधू संसर्ग, ही जी संज्ञा आहे मुख्यतः कोणत्या स्थितीत वापरली जाते? चांगला प्रश्न होता. ऑप्शन ए आहे गर्भधारणा, ऑप्शन बी आहे कर्करोग, ऑप्शन सी आहे HIV एड्स आणि ऑप्शन डी आहे सर्दी. याचं उत्तर सिंपल होतं. HIV एड्समध्ये इम्युनिटी कमी झाल्यानंतर जे काही संसर्ग असतात ते संधी साधूपणे शरीरात वाढतात. तर HIV एड्समध्ये ही कंडिशन येते. तर HIVमध्ये नेमकं काय असतं? HIVमध्ये आपल्याला माहिती आहे, पहिल्या लेक्चरमध्ये सुद्धा मी HIV बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती. तर HIV म्हणजे काय असतो? ह्युमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस, जी शरीरामध्ये रोगप्रतिकारक यंत्रणा असते ज्याला आपण इम्युनी सिस्टीम म्हणतो. इम्युनी सिस्टीम, या सिस्टीमवर HIV हा आक्रमण करत असतो. या सिस्टीममध्ये CD4+ नावाच्या T सेल्स असतात आणि ह्या काय करतात? CD4 T सेल्स, तर ह्या काय करतात? शरीराला एखाद्या संसर्गापासून वाचवण्याचा प्रयत्न करत असतात CD4 T सेल्स. तर ह्या पेशींनाच हा जो HIVचा व्हायरस असतो तो नष्ट करतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती ही कमी होते. जेव्हा आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तेव्हा जंतू, बॅक्टेरिया, विषाणू, बुरशी यांना संधी मिळते ती शरीरात वाढण्याची. तर HIV एड्समध्ये कोणकोणते संधी साधू इन्फेक्शन करणार आहेत? पहिलं म्हणजे HIV वाल्या व्यक्तीला TB हा सर्वात जास्त होत असतो आणि TBमध्ये ज्या व्यक्तीला HIV झालेला आहे आणि त्याला TB झाला तर TBमुळे त्याचा मृत्यू होईल. HIVमुळे मृत्यू लवकर होणार नाही, परंतु TB झाल्यामुळे लवकर मृत्यू होणार आहे. TBबद्दल आपण डिस्कस केलेला आहे. नंतर दुसरी गोष्ट म्हणजे न्यूमोनिया सुद्धा होऊ शकतो. न्यूमोनियामुळे सुद्धा त्या व्यक्तीचा मृत्यू होतो. जर एखाद्या व्यक्तीला HIV झालेला आहे आणि HIV झाल्यामुळे जे संधी साधू संसर्ग आहेत ते एकापेक्षा जास्त झाले तर त्या कंडिशनला म्हटलं जातं एड्स. त्या कंडिशनला काय म्हटलं जातं? एड्स म्हटलं जातं. आणि एड्सचा फुल फॉर्म काय आहे? ॲक्वायर्ड इम्युनोडिफिशियन्सी सिंड्रोम. सिंड्रोमचा अर्थ आहे एकापेक्षा जास्त जे संसर्ग आहेत ते झाल्यामुळे एड्स होणार आहे आणि या एड्समुळे व्यक्तीचा मृत्यू होणार आहे. तर या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे की संधी साधू इन्फेक्शन कशामुळे होतं, तर ते HIVमध्ये होणार आहे. आता तुम्हाला डेमोग्राफिक डेटा हा टॉपिक दिलेला आहे आणि त्याच्यावरचे MCQ आपण पाहणार आहोत. कोणत्या प्रकारच्या अपंगत्वाचे प्रमाण सर्वाधिक होते? अशा टाईपचा प्रश्न जर विचारला गेला तर समजायचं की 2011च्या लोकसंख्या गणनेबद्दल हा प्रश्न विचारलेला आहे आणि त्याच्यामध्ये काय होतं की 2011ची जी लोकसंख्या गणना केलेली होती त्याच्यामध्ये अपंगत्वाचे जे प्रमाण होते ते सर्वाधिक कोणते होते असा प्रश्न विचारला गेलेला आहे. ऑप्शन ए आहे दृष्टीदोष, ऑप्शन बी आहे ऐकण्याची अडचण, ऑप्शन सी आहे हालचालीत अडचण आणि ऑप्शन डी आहे मानसिक अपंगत्व. भारताची जनगणना झालेली होती 2011 साली आणि या 2011 साली अपंग व्यक्तींची माहिती सुद्धा पुरवण्यात आलेली होती. आता सेन्सस 2011च्या ऑफिशियल साईटवरून काही मी तुम्हाला माहिती देतो आणि त्याचा वापर आपल्याला या लोकसंख्या जो टॉपिक तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा ठरणार आहे. पहिली गोष्ट, किती लोक एकूण अपंग लोकसंख्या किती होती? तर एकूण अपंग जी लोकसंख्या आहे 2.68 कोटी लोकसंख्या ही अपंग कॅटेगरीमध्ये येते. आता आपण अपंग म्हणत नाही, आता आपण दिव्यांग म्हणतो. मी याच्यानंतर दिव्यांग बोलणार आहे. हा प्रश्न स्टँडर्ड प्रश्न होता, एक जुन्या एक्झाममध्ये विचारलेला होता म्हणून तिथं मी अपंग शब्द वापरलेला आहे, परंतु प्रॉपर जो शब्द आहे तो दिव्यांग आहे. तर दिव्यांग लोकसंख्या किती आहे? 2.68 कोटी दिव्यांग लोकसंख्या आहे.
तर या 2.68 कोटींचा एकूण लोकसंख्येतले टक्का किती, तर तो असणार आहे 2.21%. त्याचा टक्का असणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं 2.68 कोटीमध्ये 1.5 कोटी जी संख्या असणार आहे, 1.5 कोटी ही पुरुष दिव्यांगांची लोकसंख्या असणार आहे आणि 1.18 कोटी असणार आहे ती म्हणजे स्त्री दिव्यांगांची संख्या असणार आहे. 2011 मध्ये दिव्यांग आहेत त्याचे टोटल 8 प्रकार दिलेले होते. 8 प्रकारमध्ये असणार आहे दृष्टीदोष, नंतर ऐकू न येणे, बोलण्यात अडचण, हालचालीत अडचण, मानसिक रोग, मानसिक मंदत्व. आता मानसिक रोग, मानसिक मंदत्व काही लोक याला एकच पॉईंट कन्सिडर करतात आणि एक एक्झाममध्ये विचारलेलं होतं की किती पॉईंट आहेत, तर त्याचं उत्तर त्यांनी 7 दिलेलं होतं. तर 7ही देतात आणि काही ठिकाणी 8ही देतात. तर याला सुद्धा दिव्यांगाच्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं होतं आणि ही पहिली लोकसंख्या जनगणना होती ज्याच्यामध्ये मानसिक रोगांना दिव्यांगाच्या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं होतं आणि वेगळे जे अनेक अपंगत्व आहेत त्यांना इतर या कॉलममध्ये देण्यात आलेलं होतं. मानसिक रोग आणि मानसिक मंदत्व एका कॅटेगरीमध्ये नाही, ते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये होते, परंतु अनेक अपंगत्व आणि इतर या दोघांना एका कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेलं होतं काही सोर्सेसमध्ये. तर या दिव्यांगामध्ये 19% जी लोकसंख्या आहे, या दिव्यांगांची 19% लोकसंख्या ही दृष्टीदोष संबंधित आहे, म्हणून सर्वात जास्त जे असणार आहे ते दृष्टीदोषमध्ये असणार आहे. जनगणना 2011 मध्ये प्रथमतः दिव्यांगांचे सविस्तर वर्गीकरण करण्यात आलेले होते. हा इम्पॉर्टंट पॉईंट याच्यामध्ये असणार आहे. महाराष्ट्राबद्दल बोललं तर 29,63,392 लोक यांना दिव्यांग प्राप्त झालेले आहे. त्याच्यामध्ये 5,74,052 अंध दिव्यांग ज्याला म्हटलं जातं त्यांचा समावेश असणार आहे. 16,92,285 पुरुष आहेत, 12,71,107 ह्या स्त्रिया असणार आहेत. त्याच्यापैकी मोस्ट इम्पॉर्टंट फिगर तुमची 2.68 ही मोस्ट इम्पॉर्टंट फिगर असेल, 2.21 ही मोस्ट इम्पॉर्टंट फिगर असेल, 19% ही मोस्ट इम्पॉर्टंट फिगर असणार आहे. ओके, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. तर कोणत्या प्रकाराचे दिव्यांगचे प्रमाण जे आहे सर्वाधिक आहे तर ते असणार आहे दृष्टीदोष, 19% दृष्टीदोषांचे असणार आहेत. पुढचा प्रश्न आहे अपंगत्व प्रकारात मनोविकार प्रकार प्रथमच कोणत्या जनगणनेत मोजला गेला. मी आत्ताच बोललो 2011च्या लोकसंख्येमध्ये प्रथमतः तो मोजला गेलेला होता आणि त्यांचं 2011चं वैशिष्ट्य आहे की ती एक जे दिव्यांग आहे त्याचं स्वतंत्र वर्गीकरण करते. ही 2011ची एक मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे बालक लिंगानुपात सर्वात कमी असलेले राज्य कोणते. ए हरियाणा, बी पंजाब, सी गुजरात आणि ऑप्शन डी आहे जम्मू काश्मीर. याचं उत्तर असणार आहे हरियाणामध्ये बालक लिंगानुपात सर्वात कमी असेल. भारताबद्दल जर बालक लिंगानुपात बोललं गेलं तर 1000 मुलांमागे 914 मुली येणार आहेत भारताबद्दल आणि ही संख्या स्वातंत्र्यानंतरची सर्वात कमी असून 2011 मध्ये ही जी संख्या होती ती 2001 मध्ये ही जी संख्या होती ती 927 होती. 2011 मध्ये ती कमी झालेली आहे आणि हा चिंतेचा विषय आहे. नंतर महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये 1000 मुलांमागे 883 मुली आहेत 2011च्या लोकसंख्येनुसार आणि ही राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे. राष्ट्रीय सरासरी किती आहे 914 होती, तिच्यापेक्षा ही संख्या कमी आहे. 2011 मध्ये महाराष्ट्रामध्ये 913 मुली होत्या आणि ते सुद्धा इथं डिक्रीज होताना दिसते. याचा सोर्स आहे टाइम्स ऑफ इंडियामध्ये या आकडेवारी दिलेली होती आणि ही वरची जी आकडेवारी आहे EPW मधून मी घेतलेली आहे. आता आपण जर स्टेट वाईज गेलो तर अरुणाचल प्रदेशमध्ये बालक लिंगानुपात सर्वात जास्त होतं. किती होतं ते 972 होतं. 972 म्हणजे 1000 मुलांमागे 972 मुली या जन्माला आलेल्या होत्या, तिथं सर्वात जास्त होतं. आणि सर्वात कमी जे असणार आहे ते हरियाणामध्ये होतं. हरियाणामध्ये किती होतं तर हरियाणामध्ये 834 दिलेलं होतं. 1000 मुलींमागे 834 1000 मुलांमागे 834 मुली या हरियाणामध्ये आहेत. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, महाराष्ट्रामध्ये जो मी 883चा आकडा दिलेला आहे तो काही पुस्तकांमध्ये 894 सुद्धा दिलेला आहे. ओके, तर राईट उत्तर तुमचं 894 वर टिक करा. 894 बरोबर आहे. हे टाइम्स ऑफ इंडियाची जी फिगर आहे या मंथमध्ये ही फिगर आलेली होती, परंतु 2011च्या सेन्ससनुसार 894 फिगर ही राईट आहे. जर महाराष्ट्राचा सेक्स रेशो विचारला तर महाराष्ट्राचा सेक्स रेशो आता आहे 929 महाराष्ट्राचा सेक्स रेशो आहे. आणि मी जो प्रश्न विचारलेला आहे बालक लिंगानुपात सर्वात कमी असलेले राज्य कोणते, याचं उत्तर येणार आहे हरियाणा. आणि हा प्रश्न UPPSCच्या BO एक्झाममध्ये विचारला गेलेला होता 2019 साली. 2019 मध्ये हा प्रश्न रिपीट केलेला होता. आता पुढचा प्रश्न आहे
जनगणना 2011 मध्ये भारतात एकूण किती अपंग व्यक्ती होत्या? ऑप्शन ए आहे 2.12 कोटी, ऑप्शन बी आहे 2.68 कोटी, ऑप्शन सी आहे 3.1 कोटी आणि ऑप्शन डी आहे 1.9 कोटी, 1.9 कोटी. तर याचं उत्तर सिंपल आहे. एकदा मी तुम्हाला बोललो 2.68 कोटी. जनगणना 2011 मध्ये भारतात एकूण किती दिव्यांग व्यक्ती होत्या? तर 2.68 कोटी दिव्यांग व्यक्ती होत्या आणि याच्यामध्ये सर्वात जास्त जे प्रमाण होतं ते दृष्टीदोषाचं होतं, ते 19% होतं. ग्रामीण महिलांमध्ये मूत्रमार्ग संक्रमण ज्याला UTI म्हटलं जातं वाढण्यामागील मुख्य कारण काय होते? आणि हे सुद्धा हा जो डाटा होता तो सेन्सस 2011 मध्ये प्रोव्हाइड केलेला होता की ग्रामीण महिलांमध्ये जे मूत्रमार्ग संक्रमण होते त्याच्या वाढण्यामागचं मुख्य कारण कोणतं होतं? ऑप्शन ए आहे गरम हवामान, ऑप्शन बी आहे स्वच्छ पाणी नसणे, ऑप्शन सी आहे शौचालयाची अनुपलब्धता आणि ऑप्शन डी आहे शिक्षणाचा अभाव. तर याचं जे उत्तर असणार आहे ग्रामीण महिलांमध्ये जो मूत्रमार्ग संक्रमण होतं त्याचा मेन जे रिझन असणार आहे शौचालयाची अनुपलब्धता. आणि शौचालयाची अनुपलब्धता असल्याने लांब वेळ लघवी थांबवण्याची जी सवय होते त्याच्यामुळे ती आरोग्यास घातक ठरते आणि त्याच्यामुळे UTI हा होत असतो. आणि हा जो डाटा होता 2011च्या जनगणनेमध्ये सुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेला होता. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा जो प्रश्न आहे कोणता आजार घरात धूर निर्माण करणाऱ्या इंधनामुळे होतो? ऑप्शन ए आहे डेंग्यू, ऑप्शन बी आहे अस्थमा, ऑप्शन सी आहे मधुमेह आणि ऑप्शन डी आहे क्षयरोग. तर याचं उत्तर असणार आहे अस्थमा, ज्याला आपण दमा म्हणतो. धुरामुळे श्वास घेण्यास अडचण येते आणि विशेषतः लहान मुलांमध्ये आणि महिलांमध्ये या प्रकारचे आजार जे असणार आहेत घरात धूर निर्माण करणाऱ्या इंधनामुळे हे आजार होणार आहेत. सिंपल प्रश्न होता, जास्त काही एवढं डिस्कशन करण्याची गरज नाही. अस्थमा जो रोग होतो तो धूरमुळे होणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता जो मी मागे दिव्यांगाबद्दल बोललेलो होतो त्याच्याबद्दल रिलेटेड हा प्रश्न आहे. भारतात 2011 मध्ये अपंगता मोजण्यासाठी किती प्रकार वापरण्यात आले होते? ऑप्शन ए आहे 5, ऑप्शन बी आहे 6, ऑप्शन सी आहे 8 आणि ऑप्शन डी आहे 7. जरी मी टेस्ट सिरीजमध्ये याचं उत्तर डी दिलेलं होतं तरी एक करेक्शन याच्यात राहणार आहे. याचं उत्तर आपण 8 घेऊया, कारण की हा प्रश्न UGC नेटमध्ये विचारलेला होता आणि UGC नेटमध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं 8 आणि एक स्टेटच्या एक्झाममध्ये याचं उत्तर 7 दिलेलं होतं. मी सेन्सस 2011 चेक केला आणि सेन्सस 2011चा जो डाटा होता त्याच्यामध्ये त्यांनी क्लिअर 8 दिलेला आहे, म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे 8. 8 प्रकारच्या डिसीजसाठी हा वापरला गेलेला होता. आता याच्यात काय केलेलं होतं, मेंटल कॅटेगरीमध्ये त्याला मेंटल रिटार्डेशन आणि मेंटल इलनेस या 2 कॅटेगरी वेगवेगळ्या ठेवलेल्या होत्या, म्हणून याचं उत्तर तुमचं 8 येणार आहे. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे 8 कॅटेगरीमध्ये ते डिवाइड करण्यात आलेलं होतं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. घरात स्वयंपाकासाठी धुरट इंधन वापरणाऱ्या घरांमध्ये लहान मुलांमध्ये कोणता आजार सर्वाधिक आढळतो? ऑप्शन ए आहे न्यूमोनिया, ऑप्शन बी आहे डेंग्यू, ऑप्शन सी आहे ॲनिमिया आणि ऑप्शन डी आहे कॉलरा. तर याचं उत्तर असणार आहे न्यूमोनिया. धुरामुळे काय होतं, लहान मुलांचं जे फुफ्फुस आहे ते कमकुवत होतं आणि जेव्हा फुफ्फुस कमकुवत होतो त्याच्यामुळे न्यूमोनिया नावाचा रोग होतो. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा न्यूमोनिया कोणत्या जीवाणूमुळे होणार आहे. पहिल्या लेक्चरमध्ये न्यूमोनियाबद्दल मी तुम्हाला जीवाणू सांगितलेला होता, तुम्ही कमेंट करा. कारण की मागच्या लेक्चरमध्ये फक्त 2-3 लोकांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं, बाकीच्या लोकांनी उत्तर दिलेलं नव्हतं. तर तुम्ही जोपर्यंत लेक्चरला स्टिक होत नाही तोपर्यंत तुम्हाला पोस्ट भेटणार नाही. तुम्हाला भरपूर टाईम लेक्चरसाठी स्टिक करायचा आहे, नाही तर पेपर डिक्लेअर झाले सर्व लेक्चर मी पाहून टाकू याच्याने होणार नाही. आधी पण आपले जे सिलेक्शन झालेले होते त्या सिलेक्शनमध्ये पोरांनी कंटिन्युटी ठेवलेली होती, लेक्चर पूर्ण पाहिलेले होते. एक लेक्चर 2-2, 3-3, 4-4 वेळेस पाहिलेले होते आणि त्याच्यामुळे त्यांचं सिलेक्शन झालं होतं. तुम्ही जर आळसपणा करणार तर त्याचं जे इफेक्ट आहे ते पेपरमध्ये होईल. त्याच्यामुळे लेक्चर पूर्ण पाहत जात जा आणि जे प्रश्न विचारलेले आहेत ते एकदा सर्च करून पहा, एकदा चेक करा की आपल्याला जमतंय का नाही आणि त्याचं कमेंट जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये टाकू शकतात. आणि लेक्चर आवडलं असेल तर कमेंट करत जात जा, म्हणजे तुमच्या जेवढ्या कमेंट्स येतील तर मला पण एक इन्स्पिरेशन राहील की मला लेक्चर टाकायचं आहे. जर तुमच्या कमेंट येणार नाही तर मला पण वाटतं की कोणी पाहत नाही, कोणी जास्त इंटरेस्टेड नाही, तर मी पण लेक्चरची संख्या कमी करून देतो. त्यापेक्षा तुम्ही कमेंट करा, म्हणजे आपल्याला मोटिवेशन राहील आणि आपण लेक्चर कंटिन्यू टाकत राहू. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे घरात स्वयंपाकासाठी जर तुम्ही धुरट इंधन वापरले, म्हणजे तुम्ही लाकडं वगैरे जाळले तर त्या इंधनामुळे घरात धूर पसरतो. म्हणजे तुमच्या घरात लहान मुलं असतील त्या लहान मुलांना धुराचा त्रास होतो आणि त्याच्यामुळे कोणता आजार सर्वाधिक होतो हे सुद्धा एक कॅल्क्युलेशन आहे, डेमोग्राफिक डाटामधलं कॅल्क्युलेशन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की लहान मुलांमध्ये न्यूमोनिया नावाचा जो रोग आहे तो याच्यामुळे सर्वाधिक होत असतो. पुढचा आणि आपला आजचा शेवटचा प्रश्न असेल, महाराष्ट्रात ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या प्रमाणात अभाव असलेला विभाग कोणता?
होता। तर हे सुद्धा सेन्सस 2011चा डाटा आहे। ऑप्शन ए आहे विदर्भ, ऑप्शन बी आहे मराठवाडा, ऑप्शन सी आहे कोकण आणि ऑप्शन डी आहे पश्चिम महाराष्ट्र। आता हा महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न आहे आणि सेन्सस 2011 मध्ये याबद्दल दिलं गेलेलं आहे। तर मराठवाडा विभागामध्ये आरोग्य केंद्राची अनुपलब्धता आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता होती। तर मराठवाडा तुम्हाला यावेळेस लक्षात ठेवायचा आहे। पुढचा प्रश्न पाहूया, महाराष्ट्रात आरोग्याशी संबंधित सरकारी योजना जनगणनेनुसार सर्वात कमी कोणत्या भागात पोहोचल्या? तर महाराष्ट्रात ज्या आरोग्याशी संबंधित सरकारी योजना होत्या त्या जनगणनेनुसार सर्वात कमी कोणत्या भागात पोहोचल्या होत्या? ऑप्शन ए आहे मराठवाडा, ऑप्शन बी आहे विदर्भ, ऑप्शन सी आहे खानदेश आणि ऑप्शन डी आहे कोकण। याच्याशी रिलेटेड तुम्हाला पाहायला भेटेल की जो आदिवासी क्षेत्र असतो, आदिवासी क्षेत्रामध्ये या योजना प्रभावीपणे पोहोचत नाही आणि विदर्भामध्ये जर तुम्ही पाहायला गेलं तर गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया इत्यादी भागात या योजना ज्या होत्या त्या प्रभावीपणे पोहोचल्या नव्हत्या, म्हणून याचं उत्तर येणार आहे विदर्भ। तर आज पुरता आपण हे 30 क्वेश्चन संपवलेले आहेत। पुढच्या लेक्चरमध्ये उरलेले 30 प्रश्नांचं डिटेल ॲनालिसिस आपण घेणार आहोत। तोपर्यंत चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। जर तुम्हाला टेस्ट सिरीज पाहिजे असेल तर थिंक लाईक गुरु हे आपलं ॲप जे आहे ते डाउनलोड करा। ते तुम्हाला प्ले स्टोअरवर भेटेल आणि प्ले स्टोअरवर नोट्स ज्या दिलेल्या आहेत त्यांच्या प्रिंट काढा आणि प्रिंट काढल्यानंतर आपलं लेक्चर हे कंटिन्यू आपण पाहत राहा। म्हणजे तुम्हाला जी नवी मुंबईची भरती आहे तसंच आरोग्य विभागाची जी भरती येणार आहे त्याच्यामध्ये या सर्व नोट ज्या आहेत त्या कामी पडतील।